हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 1. अर्जुन उवाच. जायसी चेत कर्मणः ते मता बुद्धी जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. श्लोक क्रमांक 2. व्यामिश्रेण इव वाक्येन बुद्धिं मोहयसी इव मे तत् एकं वद निश्चित्य येन श्रेयः अहम आपनुयाम. अर्जुन म्हणाला, जनार्दना, तुमच्या मताप्रमाणे जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, तर मग केशवा, मला या घोर कर्मात कशासाठी ढकलत आहात? आपल्या या अशा द्विधा वक्तव्यामुळे माझी बुद्धी गोंधळून जात आहे. तुम्ही काहीतरी निश्चित असे एक सांगा की जे आम्हाला श्रेयस्कर होईल. 3 अध्यायाचे सुरुवातीचे हे 2 श्लोक समजून घेण्यासाठी यामागे असलेल्या मागील अध्यायांच्या पार्श्वभूमीची येथे पुन्हा अगदी थोडक्यात उजळणी करूया. पहिल्या अध्यायात अर्जुनाने भगवंत श्रींना निक्षून सांगितले आहे की स्वजनांना ठार मारून राज्य मिळवण्यात त्याला स्वारस्य नाही. येथपर्यंत भगवंत श्री त्याला अगदी सहजच एखाद्याला त्याने त्याचे कर्तव्य कर्म करायला सांगावे तसे सांगत आहेत. आपल्या घरी आपण आपल्या मुलाला सांगावे की अरे बाबा, असे करू नको, जा अमुक काम करून मोकळा हो. 2 अध्यायात सुरुवातीला पुन्हा एकदा पहिल्यासारखेच भगवंत श्री अगदी सरळपणे सहजपणे तो रणांगणावर जे करायच्या उद्देशाने आला आहे ते स्वकर्म त्याने करावे असे सांगत आहेत. त्याला त्यानेच ठरवलेल्या त्याच्या नियोजित कामाला प्रवृत्त करण्यासाठी भगवंत श्री प्रत्यक्ष पार्थासारख्याला तृतीय वृत्ती सोडून दे असंही म्हणत आहेत. तरीही अर्जुन काही त्याच्या मनाने युद्ध न करण्याचे जे धोरण घेतले आहे ते सोडायला तयार नाही. परंतु भगवंत श्रींच्या या बोलण्यामुळे एक गोष्ट अर्जुनाच्या मनात घडलेली आहे की त्याला त्याच्या मनाने घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा असे वाटत आहे. त्याच्या मनात झालेली घालमेल जशी चूक नाही तशीच ती बरोबरही नाही असे त्याला आता प्रामाणिकपणे वाटत आहे. त्यामुळे तो गोंधळून जाऊन भगवंत श्रींना सांगत आहे की तो भगवंत श्रींचा काही नुसता शिष्य नाही, तर तो त्यांना संपूर्ण शरण आलेला आहे आणि योग्य त्या मार्गदर्शनाची याचना करत आहे. येथपर्यंत 2 अध्यायाचे 10 श्लोक झाले आहेत. 11व्या श्लोकापासून खऱ्या अर्थी गीता सुरू झाली आहे. कारण आता 11व्या श्लोकापासून भगवंत श्रींनी उपदेशाला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत गीतेची प्रस्तावना होती. पहिल्या अध्यायात आणि 2 अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत गीतेची आणि गीता सांगण्यामागील पार्श्वभूमी सांगितलेली आहे. 11व्या श्लोकाची सुरुवात अ या अक्षरापासून सुरू झाल्यामुळे तीच गीतेची सुरुवात समजावी असाही मतप्रवाह आहे. ओममधील अ हे प्रथम अक्षर फार शुभ मानले जाते. आता अगदी स्वाभाविकपणे सर्वात प्रथम भगवंत श्री अर्जुनाला अत्युत्तम असा ज्ञानयोग सांगत आहेत. कारण जर हा ज्ञानयोग त्यालाच उमजला तर पुढे काही सांगायची आवश्यकता नाही. गीता येथेच समाप्त झाली असती. आपणही हे समजून घेणे आवश्यक आहे. जर ज्ञानाने, बुद्धीने, समजुतीने एखादी गोष्ट कळली तर मग इतर गोष्टी गौण होतात, कारण त्या आपोआपच पाळल्या जातात. भूमितीचे सिद्धांत जर आपण मूलभूतपणे आकलन करून घेतले तर ते पाठ करावे लागत नाहीत. मग आपण भूमितीची प्रमेये आणि कृत्ये सहजच सोडवू शकतो. एखाद्याने जर ज्ञानाने, बुद्धीने धूम्रपानापासून, दारू पिण्यापासून होणारी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक हानी समजून घेतली तर तो आयुष्यात कधीही धूम्रपान किंवा मद्यपान करू शकणार नाही. ज्ञानाने, बुद्धीने जर एखादी गोष्ट उमजली तर मग त्यासाठी पाळावे लागणारे, त्यासाठी करावे लागणारे काम असा ज्ञानी अगदी सहजच करतो. तर मग कर्म म्हणजे एक मौज, लीला, गंमत होते. त्या कर्माचा आस्वाद घेत कर्म केले जाते.
कर्मासाठी कर्म केले जाते. कर्मापासून मिळणारा मोबदला गौण होतो. कर्माच्या फळाचा विचार दुय्यम स्थानी राहतो. येथे युद्ध करायचे आहे. धर्म आणि अधर्म यामधील हे युद्ध आहे. यास्तव भगवंत श्री अर्जुनाला सर्वप्रथम आत्मज्ञान करून देत आहेत. नष्ट होणारा अशाश्वत देह आणि असा देह धारण करणारा अविनाशी शाश्वत आत्मा हे वेगळे आहेत याचे ज्ञान, याचा बोध ते त्याला करून देत आहेत. आपण म्हणजे देह नसून आत्मा आहोत हे आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. आत्मज्ञानाने अर्जुनाने स्वजनांचा मोह सोडावा आणि स्वधर्माने त्याला जे कर्म प्राप्त झाले आहे ते त्याने करावे अशी भगवंत श्रींची इच्छा आहे. ज्ञानयोगाला जोडून भगवंत श्री 31व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत अर्जुनाला स्वधर्माने प्राप्त स्वकर्माचे महत्त्व सांगत आहेत. अर्जुनाला त्याच्या क्षात्र धर्माची आठवण करून देत आहेत. त्याला त्याच्या स्वाभाविक अशा युद्धधर्माला उद्युक्त करत आहेत. मग त्यापुढील 39व्या श्लोकापासून 53व्या श्लोकापर्यंत ते अर्जुनाला योगधर्म समजावून देत, बुद्धियोग समजावून सांगत कर्माचे महत्त्व विशद करत आहेत. त्यामुळे बुद्धी स्थिर होते असे सांगून त्याला स्वजनांच्या झालेल्या मोहाच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. येथे अर्जुन त्यांना स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारत आहे. म्हणून ते त्याला दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगत आहेत. ती सांगून येथे दुसरा अध्याय समाप्त होतो. ज्ञानयोग, बुद्धियोग, योगधर्म, कर्मयोग अशा सर्व बाजूने हा अध्याय समृद्ध झालेला आहे. त्यामुळे याला सांख्ययोग असे नाव आहे. आता वास्तविक हे सर्व शास्त्र ऐकल्यावर, ज्ञानाने, बुद्धियोगाने योगधर्म समजावून घेतल्यावर अर्जुनाने कर्मयोगाला सुरुवात करायला हवी होती. त्याने युद्धाला सुरुवात करायला पाहिजे होती. परंतु तो भलतीकडेच आपले सुकाणू वळवून बसलेला आहे. त्यामुळे त्याचे तारू काही वेगळ्याच दिशेने मार्गस्थ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अर्जुन स्वजनांच्या मोहात इतका काही खोलवर अडकला आहे की त्याला जे जे सांगावे ते तो त्यालाच पाहिजे असलेल्या रस्त्यावर कसे जाता येईल यासाठीच त्याचा उपयोग करून घेऊ पाहत आहे. त्याला जे पाहिजे आहे त्यासाठी उपयुक्त असे वक्तव्य तो भगवंत श्रींच्याच बोलण्यातून बाहेर काढून भगवंत श्रींच्याच तोंडून वदवून घेऊ पाहत आहे. अर्जुन येथे म्हणत आहे की जनार्दना, तुमच्या मताप्रमाणे जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे तर मग केशवा मला या घोर कर्मात कशासाठी ढकलत आहात? मुद्दामहून 2 नावाने भगवंत श्रींना हाक मारली आहे. जनार्दन म्हणजे जनतेचे कल्याण करणारे, ज्ञान सांगणारे, आणि केशव म्हणजे राक्षसांचे निर्दालन करणारे, म्हणजे घोर कर्म करणारे. अशा 2 विरुद्ध गोष्टी करणारे म्हणून ही 2 नावे त्याने वापरलेली आहेत. कारण यालाच जोडून तो पुढे म्हणत आहे की आपल्या या अशा द्विधा वक्तव्यामुळे माझी बुद्धी गोंधळून जात आहे. तुम्ही काहीतरी निश्चित असे एक सांगा की जे आम्हाला श्रेयस्कर होईल. एकदा सांगता की बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे, मग सांगता की कर्म कर, युद्ध कर. त्यापेक्षा जर बुद्धी श्रेष्ठ आहे तर मला कर्मापासून, या युद्धापासून दूर जाऊ दे. बुद्धियोगाने मला जीवन जगू दे. मला कोणता तरी म्हणजे बुद्धियोग किंवा कर्मयोग यापैकी एकच मार्ग सांगून येथून सोडवा. त्यातले त्यात श्रेष्ठ असलेला बुद्धियोग मी पाळायला आणि त्यामुळे येथून निघून जायला तयार आहे. तुम्ही आता त्यासाठी फक्त हो म्हणा, मी लगेच येथून निघून जाईन. कृपया आम्हा सर्वांच्या कल्याणाचा एक कोणता तरी श्रेष्ठ मार्ग सांगा. हे असे भगवंत श्रींना म्हणताना अर्जुनाला सर्वांचे भान आहे ही एक गोष्ट चांगली आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आपले मत देऊन तो प्रत्यक्ष रणांगण सोडून निघून गेलेला नाही. तो भगवंत श्रींना शरण जाऊन त्यांच्या उपदेशाची याचना करत आहे. याचा अर्थ त्याला त्याच्या निर्णयाची खात्री नाही. तसेच बंधूंची, सर्वांनी एकत्र घेतलेल्या युद्धाच्या निर्णयाची, माता कुंतीच्या आदेशाची, द्रौपदीच्या विटंबनेची, भगवंत श्रींना युद्धात मदत करायला घेऊन आल्याची, जनतेची, राज्याची, त्या सर्वांनी विनाकारण भोगलेल्या वनवासाची, लहानपणापासूनच कौरवांनी त्यांना अमानुषपणे दिलेल्या वर्तणुकीची वगैरेची अजून जाणीव आहे, किंवा निदान त्याचा विसर तरी झालेला नाही.
भगवंत श्रींनी अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात कोणताच एखादा विशिष्ट असा योग सांगितलेला नाही. त्यांनी त्याला सर्वश्रेष्ठ सर्वसमावेशक असा सांख्ययोग म्हणजे शास्त्र सांगितले. त्याप्रमाणे शास्त्राधाराने कर्म करायला ते सांगत आहेत. परंतु अर्जुनाला सांख्य उमजलेले नाही. जर त्याला सत्यज्ञान झाले असते तर तो कर्माला उद्युक्त झाला असता. एव्हाना युद्ध सुरू झाले असते. परंतु अर्जुनाने शास्त्रापासून ज्ञान आणि कर्म असे दोन भाग वेगळे करून त्यामधून द्विधा मत देत असल्याचा आरोप भगवंत श्रींवर करून त्यामधून त्याला पाहिजे तसा अर्थ त्यातून काढून तो तेथून जायला मोकळा होऊ पाहत आहे. वास्तविक द्विधा मनस्थिती अर्जुनाचीच झालेली आहे. त्यामुळेच त्याला भगवंत श्रींच्या बोलण्यात द्विधा मत दिसत आहे. कारण जे त्याला पाहिजे ते तसे त्याला दिसते आणि उमजते. अर्जुनाने स्वतःपुरता युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे त्याला भगवंत श्रींच्या बोलण्यातूनही तसाच अर्थ उमजत आहे. वास्तवात सत्यज्ञान आत्मभान हे प्रत्येकाला जन्मतःच असते. फक्त ते त्याला उमजत नसते. तो ते विसरलेला असतो. त्याचा स्मृतिभ्रंश झालेला असतो. त्याच्यावर संचित भोगांचे पूट चढलेले असते. त्यामुळे ते पुसट झालेले असते, कमी जास्त झालेले असते. आत्मज्ञान हे केवळ जाणायचे असते. ते निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही. कर्माने किंवा भक्तीने ते निर्माण करता येत नाही. त्याची जाणीव करून घेता येते. ते मूलतः असतेच. फक्त त्याची जाण करून घ्यायची असते. कारण आत्मा म्हणजेच आपण असतो. आपण नेहमी असतोच. आपण आपल्याला निर्माण करत नाही आणि नष्टही करत नाही. आपण रिपूंच्या उपभोगात आत्मभान हरवून बसतो. सांख्ययोगाचे आचरणाने आत्मभान सतत टिकून राहते. त्यायोगे आपण कैवल्यानंदी जीवन जगतो. परंतु अर्जुनाला युद्धापासून दूर जायचे आहे. त्यामुळे त्याला हे सर्व समजावून घ्यायला नको आहे. तो कर्तव्य कर्मापासून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी त्याला भगवंत श्रींची संमती हवी आहे. युद्धापासून दूर जाण्याचा निर्णय त्याने अगोदरच घेतलेला आहे. आता तो केवळ त्यासाठी रस्ता शोधत आहे. भगवंत श्री मात्र अर्जुनाला मूलभूत सांख्य शास्त्र समजून द्यायचा प्रयत्न करत आहेत. आपल्यात जी आत्मशक्ती असते ती जन्मतःच जीवनात घ्यायच्या उपभोगांना योग्य अशी योग ऊर्जा निर्माण करत असते. तिला कुंडलिनी शक्ती असे म्हणतात. म्हणूनच कुळशीलाच्या जन्मावरून कोणी त्याचे कर्म ठरवू शकत नाही, बदलू शकत नाही आणि करू शकत नाही. समोर असलेले द्रोणाचार्य जन्माने ब्राह्मण आहेत, परंतु त्यांच्या नसानसात क्षात्रधर्म सळसळत आहे. ते युद्धाला उभे राहिलेले आहेत. वाल्या कोळी जन्माने नव्हे तर आत्मयोगाने वाल्मिकी ऋषी झाला. विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होता, परंतु जन्माने नव्हे तर आत्मयोगाने विश्वामित्र ऋषी झाला. तसेच अर्जुनाच्या नसानसात क्षात्रधर्म भिनलेला आहे. तो युद्धाशिवाय इतर काही करू शकत नाही. आत्ता तो मारे पांडित्याच्या गोष्टी बोलून पंडित व्हायला निघालेला आहे, परंतु ते त्याला शक्य नाही. तो कोठेही गेला तरी फरक पडत नाही. तो तेथे त्याच्या सवाई लढाई करील. परंतु दुर्दैवाने सांख्ययोग अर्जुनाच्या बाबतीत वाया गेला. तो सांख्ययोग समजू शकला नाही. आपल्या सर्वांच्या सुदैवाने त्याने भगवंत श्रींना प्रश्न विचारला आणि त्यामुळे आपल्याला अर्जुनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष योगेश्वरांच्या मुखातून संपूर्णपणे योगशास्त्र समजून घ्यायची संधी प्राप्त झाली. गीता एका विशिष्ट योगासाठी नाही, ती सर्वसमावेशक आहे. त्यामुळे जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक समस्येवर त्यात उपाय आहे. गीता एकसुरी एकमार्गी एकयोगी नाही. ती बहुमार्गाने मानवी जीवन समृद्ध करणारी आहे. ज्याला जसे उमजते, ज्याला जशी योगशक्ती आहे तसे त्याने आचरण करावे. गीतेत प्रत्येकासाठी मार्ग आहे. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार त्यामधून आपला मार्ग शोधून आपला आत्मोद्धार करावा आणि कैवल्यानंदी जीवन व्यतीत करून या सुंदर आयुष्याचा उपभोग घ्यावा. हरिओम.